रमा रामा हरे 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 रामा हरे रामा 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 हरे हरे केशवा माधवा हे कृष्ण मधुसूदना ಶುರು ಕರೇನಾ 8 ಗಂಟೆಲ್ಲ ವೈ ಸಕಲಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ. Prabha Kamathundy, can you please put up the video? Thank you. Umesh Ram, over to you for the third day. Hare Krishna, please. Hare Krishna. Clear as na? Voice is okay, no? Yeah. Okay. Hare Krishna, Hari Om, Namaskaru. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्य ईश्वरम्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांक स्वागत. आज आम्ही 3 दिवस आयले आमगेले हे आध्यात्मिक प्रयाण भगवद्गीतेचे आमगेले धर्म ग्रंथाचे एक भगवद्गीता संदेश देवान कसा दिला ते आम्ही अर्थ करगेचे ओट झालेला आसा. हांगा एक उत्तर सांगचे आशी पावता हांव. कितले वेळा आमकां दिसता ज्ञान आमकां लगावना, अर्थ जायना, आमगेले वयर दुखून वता, कसन प्रयोजन. बट आमगेल्या जिवनांतून हें व्हडलें सौभाग्य म्हणलें का. कसले म्हळ्यार हें पुराजनाक मेळना तें. कोण कोण महात्मा पळया तांकां मात्र मेळचें आसा भाग्य. आमगेल्या पूर्व जन्माक आमी केलेलें कसं ती एक सुकृती आसता. ताजे निमित्त ह्या जन्माक आमकां कोणाक एक संबंध ना, गुर्त ना, परिचय ना. देवान कशी ओट्ट कोनू एक संदेश आम्ही आमगेल कोरून येवका, आमगेल जीवन अळवडसून घेवका. कले म्हळे आयची परिस्थिती पळयले रे, कसने नाशी पळया, लिक्कन अशी कितले जनाले जीव गेला, कितले जनाक कष्ट आयला आसत, कितले पुरा प्रपंचान तुझे जनाक खंयचे खंयचे नमून आयला आस पळया. असल समयान तूं हे संदेश आमकां अर्जुनाक इंत महत्व मेळता. ताजे निमित्त आम्ही हे करचे एक तपस्या म्हणून देव स्वीकार करून घेता. त्यामुळे तुम्ही 1 घंटे दिता आसात हे तुमगेले त्याग आणि तपस्या म्हणून देव स्वीकार करता. हे आध्यात्मिक हे ज्ञान आमगेले कान्ना दुखून भायर गेल्या वरतीची हृदया भितर जाता. कले म्हळ्यार परमात्माले ते अंश आत्मा रुपार आमगे हृदयांत आसा. ताजे निमित्त तुम्ही नुत बसल्यारी अडना, निद्दलेरी अडना, आमगेले आत्मशुद्धी जाता म्हणून आमगेले शास्त्रान सांगता. तशी कालची दिवस हांव जस्ट रिकॅप करता 2 मिनिट भितरी. अर्जुन उभयोर सेनयोर उभयोर मध्ये मध्ये होदी पळोवका म्हणटा. केन्ना तो पळयता राज्याक गुरूक पुराजनाक रक्त संबंधीक तो एक मोह जावचे सुरू जाता. धनात्मक मोह, ऋणात्मक मोह दोन्हीची कंटक म्हणटा. कसले म्हणटा क्षत्रिय जावन युद्धाक रेडी जावन आयले नंतर तो अशी मोह दाखोवची सम न्हय म्हणून कृष्ण ताका सांगता. जाल्यार तो दुसरे रिजन दिता. कडे 2 अध्याय 7 श्लोका तो कृष्णाक प्रार्थना करता. देवा हांव तुका गुरू म्हूण स्वीकार केला, तूं म्हाका शिष्य करून स्वीकार कर, म्हाका मार्गदर्शन कर, म्हाका आतां कसले दिसतना म्हणटा. थंय देखून कृष्ण ताका निर्धावन ज्ञान दिता. थंय देखून आमकां ज्ञान मेळ्ळेलें आसा. कसं ज्ञान तें आमी हे देह न्हय, आमी एक आत्म, त्या परमात्माले एक अंश आत्मा रुपार आमगेल्या हृदयांत बसला. हाजे निमित्त आमी जिवंत आसात.
ते आत्मा साईज निमगेले री तुमकां आश्चर्य जावचें पडो ಮತ್ತೆ ಕೇಸ ತೂದೇಸ್ ಪಳೆಯ ಮತ್ತೆ ಕೇಸ್ ना री ಮತ್ತೆ केस तुदीचे 10,000 कट केले कितले सान अशें पुरलें गेला ते आत्मा साईज तितले सान आशिल आत्मा आमगेल्या हृदया भितर आसून इतले सान आशिल चरड ते आम्हाल गर्भा भितर वचून थंय दुखून व्हड जावन इतले सान आशिल चरड क्रमेण वाडून 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 आयुष जाता जाता मंतार जावन दुसरो देह पळयात इतलें सान आशिल आत्मा कितलें वर्स का म्हणलें ताची देवाल सृश्टी आमी कोणे तितले बेग अर्थ करून दिवचे जायना देवाल सृश्टी हे देवाल परमात्मा आमगे हृदयांत ना म्हण आशिल्लो वयताले ती आमगेले जालें काल कसो ना देह गेले ताजोट्टो आमी केलेले पुरा प्रती एक वता बट एक खुशी कसो ना म्हळ्यार तुम्ही पुरा भगवद्गीता ऐकू का म्हणून आयली ते तुम्ही श्रद्धे दाखयले देव तुमकां पुराची भगवद्गीता ऐकले कितले लाभ दिवका पुरा दिवन आसता इवन आमी फाल्ले दिवस आमगेले देह त्याग केल्ले वरकेची ते देवाल कृप म्हणजे आमगेले वर आसता हें सांगच्याक हांव इश्ट पडटा तशीच ते पुरा मेळ्ळी नंतर हांगात आमी 2 अध्यायाचे 47 श्लोक आयिल्ले आसा हे श्लोक आमी ऐकले होय की नाही केन्ना केन्ना आमी ऐकला आसत कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूत मा ते संगोस्त्व अकर्मणी हाजेर कशें म्हळ्यार तुका कसं न्ही नियोजित कर्म दिल्लें आसा तें तूं करता तितलेंच तुका ताका मात्र अधिकार आसा बट त्या कर्मा फल तुका मेळका म्हणचें तें तूं एक्सपेक्ट करनाका ताका तुका अधिकार ना ताजे गोश्टर कर्म सोडका म्हणटा न्हय तें चुकी तशी मन कोरनाका तूं म्हणगा कृष्ण सांगता अर्जुनाक आतां आमी कर्म करता ताजे फल एक्सपेक्ट करनाय तशी म्हणून ऑफिसा वचून फ्री काम करा म्हण न्ही तें तशें सांबाळ येता आसता आमी कर्म करता आसता ते न्हयशी आमी कितलें कर्म करतात हाका एक सिंपल उदाहरण दिवका जाल्यार आमी बरो क्रिकेट मॅच पळयतात आतां वर्ल्ड कप आयले म्हणल्यार तातूंत 12 टीम की 10 टीम की आसता प्रत्येक टीम देवाला मागता देवा आमकां विन जावका हें कप आमकां मेळका सो देवान कसो करूं जाता देव कसो सांगता तुमी तुमगेलें कर्म करा चेंदूपण खेळा रिजल्ट मुगेल हातांत आतां आमी सांगता ना केन्नाच मॅन प्रपोज गॉड डिस्पोज आमगेले प्लॅन कितले अशें पुरो बट देवाल प्लॅन दुसरो आजी हें सान कोरोना सान म्हळ्यार सगळे प्रपंच हालून गेला आनी कोरोना कसो म्हण कोत्ता थर्ड वर्ल्ड वॉर करता म्हण रेडी जाल्ली आमी पॉवरफुल म्हणटा आशिल्ले आमगेले दुड्ड आसा म्हणटा आशिल्ले आमी तशी अशी म्हणली कसो जावन गेले पळया आमी कसो की प्लॅन केले दुसरो उपद्रव दिवका आमकां अहंकार कशी देवान पुरा जनाक सायलेंट करून सोडले पळया पूण कोणेपणी मास्क घालत रावले आमी दूर वता आशिल्ले आतां मास्क घालनाशे आयले रे आमी दूर वतात म्हळ्यार कशी कंप्लीट उलटा कोण दवरना पळया हें देवाल खेळ अशें जाल्यार कोणके एकल्यान प्रश्न निमगेले अशी पुरा कसले देव करता देव कश्ट कसले दिता ताका तांणी म्हणलें तुमकां कितले वर्स फुडें सांगलां आयज कश्ट येताच आतां कोणी जागृत जाया म्हूण आमी आयकनी 3-4 वर्स फुडें वळपाक सांगलां आयकनी आतां कश्ट आयले नंतर तुमी यो कश्ट कसले येता म्हळ्यार कसो करूं जाता ताकाची कश्ट येवचे फुडेंची आमी देवाल स्मरण करता आसता संकट आयले वेंकटरमणा उडगास काडटनी तुमी केन्ना सुखारी कश्टारी तागेले उडगास काडल्यार तो तुमगेलो तूं आसता आमी सुखारी हें मिगेलें म्हूण सांगतात हें हांव केल्लें हें मिगेलें मी निमित्त जाल्लें म्हूण कश्ट आयले त्या वेळा यो हांगेलें निमित्त जाल्लें हांगेलें निमित्त जाल्लें देवा तूं खंय आस हांव इतलें चांग म्हूण म्हाका कसले कश्ट दिता ताका हांव काली सांगलां ते श्लोक समोहम सर्वभूतेषु देव पुरा सर्वभूतेषु म्हळ्यार प्रत्येक जीवीक प्राणीक मनशाक प्रत्येकल्याक एक कण म्हूण पळोवंक येता आमकां मात्र उतची नाका ना ते लालोचन आमी देवा एक कण म्हूण पळयतनात
एका म्हणटा देव ना म्हणटा, एका म्हणटा देव आसत, एका खंयची आसत. ताकाचे आमकां डावट येता कसले कशी पुरो जाता आसत. ताकाची अर्जुनाक हें पुरा ज्ञान दितास तू तुगेलें कर्म करी ते प्रतिफल अधिकार तुका ना. हें मिगेलें. आता तू क्षत्रिय जावन आयला, तू सांगला रथ मध्ये हाड म्हणून हांव रपकार आयला, आता तू कसं कोरका युद्ध कोरका तितलें तू करी ते आम कोरकेची ज्ञान दितास कृष्ण. तदनंतर 58 श्लोक 58 श्लोक कृष्ण तसं सांगता असते. यथा संहारते चायम कूर्मो अंगानीव सर्वसः इंद्रियानींद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. आम्ही पळयता आम्ही कन्नडांत आमे म्हणतात, तुम्ही इंग्लिश टॉर्टॉइस म्हणतात. हें कशें आसा पळया, ताजी इंद्रिय नुत नुत सोण बैसना, केन्ना जावका भायर घालता, न्हय जाल्यार नुत भितर अंगवरकेची कृष्ण आमकां ज्ञान दितास. आमकां देवान इंद्रिय दिला, पंचेंद्रिय दिला. ते नुतची कसन मेळटा ते करची घोस कर दिली. आमकां मुखारी दिव्य ज्ञान दिता वता. आमी कशी कर्म करता, खंयची भावनेर करता, खंयचे कर्म केल्यार आमकां पाप मेळटा, खंयचे कर्म केल्यार पुण्य मेळटा, खंयचे कर्म केल्यार आमकां हें दोन्ही मेळना ते कृष्ण देव स्विकार करून घेता. म्हूण पुरो ज्ञान कृष्ण दिता. तशें आमगेले देवान आमकां कसन इंद्रिय दिला. आमी केन्ना जावका कशी जावका तितलेची उपयोग सुका देवान दिला म्हणून पुरा करता गेल्यार ताजी पाप पुण्य आमकां मेळटा. आमी आमगे सुमार जन आसतात, अरे देवान दिल्लें आस आमगेले हें जन्माक आमी पुरा सूख भोगता म्हणून. एक सूख म्हणजे कसन एक ताका एक्सप्लेनेशन दिवेत. आता कोणाक वचून निमगेले री सूख म्हळ्यार कसं न्हय, तो म्हणटा खावला आयकोन खाल्ले सूख मेळटा. कितले खावचें जाता मनशाक, एक मनशाक कितले खावचें जाता. मोत 30, 35, 40, 45 इयर्स पासून खाता. कडे री एक न्हय एक कायल सुरू जाता, होय की न्हय. कडे तो खावचे किंच चड मात्री खाता. 2 चपाती खाले 1 मात्री, 3 खाले 3 मात्री, 2 मात्री घेवपाक जाता, होय की न्हय. तसली परिस्थिती आसा. सो कडे री केलो जन म्हणटा ते पिल्ले निमी सूख मेळटा, कितले पिवचें जाता. अशींची खंयचेय भौतीक वस्तू दुखून आमकां सूख म्हणून मेळना. आता आमी एक व्हडले मर्सिडीज कार घेतल्या सूख मेळटा म्हणल्यार घेतल्या म्हणल्यार का घेवन 4 दिवसाक कोणे ताजे वयर समो एक व्हड गीट घालून गेले आमकां हरदे फेस्कत घालेर जाता की ना. तितले चांगप 40 लाख की 50 लाख कार घेतल्या आमी सूख मेळटा म्हण लिखिलें. बट ताणूतो एक सान एक गीट घालून गेलो, सगळे पेंट गेले की नाही कशाने पुढे ऍक्सिडेंट बंपर गेले कशी जाता आमकां. ताजे निमित्त सूख मेळचें आसलें री आमकां दुःख कसलें येता म्हळ्यार री भौतीक वस्तू दुखून केन्ना आमी सूख येता म्हण लेखलें री ताजी मागशी दुःख आसून आसता. निजदावन सूख खंय दुखून मेळटा म्हळ्यार केन्ना परमात्माक आमी सेव करतात जाल्यार म्हळ्यार परमात्मा अंश आमगेले आत्मा रुपार आमगेले हृदयांत आसा. त्या हृदयांत आशिल्ल्या आत्मा करकेची कसं जावका. आमी खाली देहाक मात्र आहार दिता आसत, ते आत्मा कसन दिवका, आत्माक आनी कसं जावका म्हणना. देवाल गुणगान करता, देवान दिलेलं आयकुका, एक भजन करचें, भजन आयकुचें, कसं एक प्रवचन आयकुचें, भगवद्गीता वज्जूचें. आमी खंयचे खंयचे बूक वचिता ती दिवसा पेपर वचिता 3-3 घंटो. तो मेलवे, अरे हो मेलवे, वय गो तो मेल पळ गो. पुराजन हे पळयत आसत आमगेले नंबर केन्ना म्हण आमकां गोतना, होय की न्ही. सो ताजे मदें तूं स्वल्प आमी समय भगवद्गीता वजूच्या वरती दिल्ल्या री न्ही कसं पूण देवालें प्रवचन आयकुचें, भजन करचें आसलें आमकां ताजे लाभ मेळटा. हांगा आमगेले इंद्रिय कशी आमी आमगेले कंट्रोलान दवरून घेतले चांग म्हणून कृष्ण आमकां सांगता. तशी मुखार वता गेले त्या वेळार हायर टेस्ट 59 श्लोकांत आमी आमगेली इंद्रिय कशी कंट्रोल दवरका म्हणटा. तदनंतर आमगेली इंद्रिय कसं जावका म्हणून सांगता. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसो अप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हाजे म्हळ्यार आमगेले
केन्ना आत्मा आसता पळय त्या वेळार आमगेल्या ह्या देहाक एक इंद्रिय सूख जावका म्हण आसता. आमी नक्क म्हूण सांगले वरकेची आमगेले इंद्रिय तसं नाही पूण एक आश करता आसता, एका खावका, एका तें जावका, एका पळोवका म्हूण. ते आशी स्वाभाविक, एक मनुष्य म्हणले की एक आशी आसून आसता. बट केन्ना तुमी लो लेवल आशीर आसता ती भौतिक आशी पुरो कसं म्हळ्यार तें टेम्पररी, परमनंट जावन आसना. आनी आमकां तें मेळची सूख वरके टेम्पररी मात्र. आमी ताजी म्हाका आशिल्ली निमित्त आमकां तें परमनंट तें आश सूख म्हणचे आमकां गोतना. ताजे निमित्त आमगेले टेस्ट कसो आसा पळया तें स्वल्प वाडोवका. आतां उदाहरण म्हळ्यार तुमी आतां भगवद्गीता आयकुची आयिल्ली आसा ती 10 दीस जाले नंतर तुमी तुमगेले पळय तुमगेले भावना कशी व्यक्ती आसायले जाल्यार म्हळ्यार हें पुरा आमगेले इंद्रिय केन्ना आमी देवाले प्रवचन आयकुचे देवान दिले संदेश आयकुचे ते आमगेले जिवनांत अळवडसून घेतल्यार आमगेल्यांतूची एक व्हडलें ट्रान्सफॉर्मेशन येता. आमगेले ते टेस्ट कसो आसा लो लेवल देखून हाय लेवला वता. आतां एक चेडू केन्ना चॉकलेट खाता अशें डेयरी मिल्क ताका पासून तुमी साखर दिले तो जावका म्हणटलो जाल्यार म्हाका ताका हायर टेस्ट मेळना. आमकां वरके तशी आतां आमी आतां हायर टेस्ट वचता. ते हायर टेस्ट म्हळ्यार कसं म्हळ्यार आध्यात्मिक. हें पुरो लोवर टेस्ट भौतीक जगंतात अशें लोवर टेस्ट आनी ते टेम्पररी तांतूं सूख मेळटा बट ते ताजी मातशी दुख्ख म्हणचे आसता. आतां कोणाक गुलाब जामून खावचे म्हळ्यार भारी प्रीत म्हण आसल्यार तुमी गुलाब जामून खावया. ताणें 1 खावें तर 2 खावें तर 3 खावें तर 10 खावें जाल्यार कन्न जाता. आनी जन्माचो गुलाब जामून पळयना वय की न्ही, नाजाल्यार ताका वंक सूर जातलो वय की न्ही. तशी भौतीक जगताचें सूख म्हळ्यार अशीच खंयचेय सुखा मध्य दुख्ख वरके म्हण आसता. ताजे निमित्त आमकां आमी हायर टेस्ट वचका म्हण कृष्ण हांगा सांगता. हायर टेस्ट प्रसाद खावचे नाजाल्यार डॅन्स करता. खंय वचून डॅन्स करतात जन आजकाल युथ बार पब्ब थंय वचून डॅन्स करता. देवस्थाना वचून डॅन्स करा. देवाल मुखार नांचिलो आनी कोणाल्या मुखार नांचना नाजाल्यार आमकां पुराय जाणां मुखार वचून नांचूं जाता. कार्यवासी कत्ते काळ म्हणटा पळय तशी गाडवा पांय वरके धरता जाता आमगेलें काम जावपाक जाल्यार. बट तुमी देवा मुखार नांचल्यार देव ताका पुरा चांग रितीन वेवस्थ करून दिता. ताजे नंतर आमगेले स्पिरिच्युअल फॉल डावन आमी कशी भक्ती मार्गात दुखून खंय आसल्यार कोण वता ती आमगेले लायफान तूं एक स्टेज म्हण आसता त्या स्टेजार केन्ना पडटा ती कशी पडटा ती म्हळ्यार 60 to 63 वर्सां सांगता देव ध्यायते विषयान पुंसं संज्ञेयु पजायते संज्ञात्वा यथे कामः कामोत्मो देवी जायते. इंद्रिय वस्तू ಬಗ್ಗೆ ಮನುಷ್ಯ केन्ना चिंत करता आसक्त तशी वाडत वता. हेंचे म्हणून हांवें मनशाक आश म्हणचे येता आसता हें स्वाभाविक. ताका उदाहरण कशी दिता म्हळ्यार समुद्रांत तूं ते वेव्स येता पळय समुद्रांत तूं वेव्स आयले वरी एक येता ते वच्चे भितर ताजे वयर आनी एक येता. तशीच आमगेलें हें जाल्लें म्हूण भितर आनी एक येता. ताजे भितर मनशाक ताजी म्हापशी वचून थंय बुडून वता. हांगा मनशाक केन्ना इंद्रिय वस्तू ಬಗ್ಗೆ आलोचन करता आसता ताका ते आसक्ती चढता आसता. आसक्ती चढली निमित्त काय जाता म्हळ्यार तो एक काम म्हणून उत्पन्न जाता. काम म्हळ्यार कसं म्हळ्यार आमी लेखील प्रकार ते ऑपोजिट सेक्स ಬಗ್ಗೆ न्ही. कामा म्हळ्यार एक्चुअली कसं आमकां जावका पळय ताजेकिंत चड आश दवरून घेवचें काम म्हणून. आमगेले पुराय जाणां हृदया भितर ते वैरी जावन आसतात. कोण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आमगेले हृदया भितर आसा ते आमकां गोतना. आमकां मुळगिसीत जाता न्ही एक्चुअली आमकां बुड्डोन घालतात न्ही ते आमकां कळतना. ताजे निमित्त ते आमकां अर्थ जाता केन्ना त्या मनशाक इंद्रिय आसक्ती चढता वता ते काम म्हूण येता. काम म्हळ्यार तें आनी चड जावपाक इतलें आसल्यार ताका एक तृप्ती म्हूण आसना आनी जावका म्हूण. तशी काम चड जालें तशी कन्न जाता क्रोध उद्भव जाता. केन्ना कामा म्हाका शिवता पळय तो काम म्हळ्यार आनीक जावका आनीक जावका म्हळ्यार त्या मनशाक कशें जाता म्हळ्यार एक एंग्जायटी डेवलप जाता. एंग्जायटी चड जाता गेल्यार तशी क्रोध येता. सो क्रोध येयला तशी कन्न जाता म्हणटा क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम.
स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाश प्रणश्यती. तर क्रोध आहे तशी कंदात मळे ताका समोह येतात, मोह. मी गेलाय मी गेलाय मी गेलाय मी गेलाय तशी मोह आईल तशी ताकंदात मळे स्मृती भ्रम भ्रम याचे सूत असतात. त्यातनं स्मृती भ्रम पुरा ಒಟ್ಟು जाऊन येतात की सांगतात ते स्मृती भ्रंशात बुद्धिनाश असेल बुद्धी कसं नाच म्हणे ते नाश करता होता. बुद्धी नाश झाला त्या वेळा कंदात म्हणे तो ऐहिक बंधनात पडतात. तो हा कशी कारण म्हणे एक एकच एका एक लिंक असतं त्या कसं नाही षड वैरी म्हणच पळया काम क्रोध लोभ मोह मद मत्सर एकडे एक काम म्हणस म्हळे री लोभ मोह मद मत्सर ऑटोमॅटिक ते एक 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 लिंक असतं. त्याच्या निमित्त त्यातनं आम्ही भक्ती करतात त्यातनं हे देवालय संघ देवालय सत्संग साधू संघ म्हणता आपल्या ताजी माग स्वतः ती त्यावेळा हे पुरा ऑटोमॅटिक होऊन जाता सकाळची आमगेले श्रीपाद शंकराचार्य सांगता असेल सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्व निश्चलतत्वे जीवनमुक्ती. अरे कोणाकची खंयचे एक दुस्संग असं म्हणलं का कसं नाही एक बॅड हॅबिट कितलेची वाईट अभ्यास असल्यावर ताका तुम्ही सत्संग हाड बस कराय कसं नाही कोर का म्हणणार. आजच्या दिवसात आमगे यंग जनरेशन खंय वता असं म्हणून पळायला ती खंय करता माहिती की नाही. त्याला का आज कर्नाटकात पळत असं ड्रग्स 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 ड्रग माफिया पुरा वाईट शिक्को का म्हणून कोणाकडे हे ना होय की नाही. आज कलियुगांतू तुम्ही कोणाक वाईट शिको का म्हणून कसं नाही ना चांगलं शिको का झालं कितलं कष्ट पडाय आता पुरा कारण कसं झालं म्हणे रे आमगेल्या परिस्थिती तशी असत प्रपंचान तशी असत जनाक देव ना देव खंय असत ताजे बके आसक्ती ना पुरा जना कशी एक एक मना येता असत देव ना आसक्ती पुरा खंयचेन तू भौतिक हान तुझी आणि डिग्री हो का आणि होड वजू का आणि होड काम मिळ का आणि संपादन करता हे पुरा असका जोटू आम्ही आध्यात्मिक ज्ञान होते ते पता ताका म्हणता असेल तुमक कितलेची दुस्संग आमगेले प्रभुपाद अमेरिका गेलेला फर्स्ट ताणी गेलेला खाली हरे कृष्ण महामंत्र घेऊन ते पुरा ताणे हिप्पीस म्हणा साके ताणे म्हळ्यार ड्रग एडिक्ट्स सगळो वेळ तसल्यापासून ताणी हे मंत्र दिले की तुम्ही हे मंत्र उच्चारण करा हज्जेकिंत चढ तुमका सुख मेळता तांकां ते दिल्ली तशीची ताणी ते जप कोर्ण 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 आज तांणी पुरा प्रचार करता असत म्हळ्यार हाजी प्रभाव तितलो आसत. ताकाची सत्संगत्व निसंगत्व निसंग म्हळ्यार दुरासंग म्हणता वाईट संग त्या पुरा वचका जाल्यार सत्संग येवका सत्संग केलेल्यान पुरा वाईट अभ्यास पुरा जितले का वता तुम्ही कशाने कष्ट पडका म्हणून निसंगत्वे निर्मोहत्व केन्ना निसंग पुरा वता निर्मोह म्हणजे मोह म्हणजे असता आमकां मोहावर ते कष्टाचे निर्मोहत्वे निश्चल तत्व हे पुरा मोह पुरा गेल्या नंतर आमकां कसं मोह म्हणल्यार हे आमगेलें प्रत्येक आमगेलें म्हणतात आता मेळ्ळी खाली आसतना फाल्यां वता ती खाली आसतना आमगेलें म्हणतात ह्याक एक उदाहरण कशी दिता म्हळ्यार बँकान ते कॅशर आसा म्हणलें का तुम्ही रिझर्व्ह बँक उदाहरण घे सांसान बँक नाका रिझर्व्ह बँका एक कॅशर बसलेली तो सकंड तुकून दनपार भितर कितले कोटी लॅक करचे पुरो आलता तुकून तेलता करचे पुरो बट ताण सांगचे जाता हे मिगेलें म्हणून ताण सांगचे जायना जाल्यार ताका ते कर्तव्य दिला तितलेंच भायर येताना ताण सकंड कसान घेवन गेला पर्सान तो 200 रुपये की 500 रुपये की तितलें तागेलें आसता आमगेल्या वरती तशींच आमी येताना खाली हातार आयले देवान इतलें कृप दिलें आमकां इतलें पुरा व्यवस्था दिला ताका आमी थँक्स म्हणचे रेडी ना आमी ताका देव खंय आसा म्हणटा कसं जाल्यार परिस्थिती आयल्या पळया होय की नाही देव ना म्हणता आसत देव खंय आसा म्हणटा जाल्यार आमकां तें लेखता पुरा आमकां देवान दिल्लें आसा हें मिगेलें कसं ना देवान अशी म्हळ्यार मिगेलें म्हणजे कसं आसा 5 मिनिट देवान पुरा एर बंद करून सोळ्यार आमी श्वास घेता कसं जाता आज अमेरिकान पुरा हॉट लोक कसं नाही 1-2 दिवसा नोटीसवर केन्ना अशी तांणी पुरा सोड गेले होय की नाही ताकाची म्हणजे आमगेलें म्हणजे कसं नाही आसना ताकाचे निर्मोह म्हणजे अशें नाही मोह अशें नाही आमी कसं म्हणून काय पुरा देवान
देवान खंयची कारण आमकां दिलां तें आमी देवाल सेवेक उपयोग प्रयत्न करता. आमकां घर जावका ना म्हणून चंद घर बांदया, व्हड घर बांदया आनी तेका देवाक एक जाग दिया. आयच्या काळार तितले चंद घर बांदता ती देवाक खंय आसा म्हळ्यार माळे म्हटले चडचे तोक पळयात वेस्ट जावं जाग आसा पळय थंय देवाक पडप. आनी वरल्यान पुरा आमकां व्हड जावका चंद जावका बेडरूम पुरा देवाल कुड खंय ते जाग वेस्ट जाता. देवान दिलेलें देवा जाग ना तो कसन जाता. देव आसना, देवाला शक्ती आसना, देवाला आशीर्वाद आसना. देव अन्नातील कडे कोण येतात ती देव येऊन बसतात की नाही. सकाळची आम्ही चंद घर बांधया देवा बस कराया देवा समोर विश्वास दवरून घ्या. आम्ही कशाला देवा बसून नमस्कार करता ती आमची एक भंय आस का देवा वयर प्रीती आस का विश्वास आस का ते आम्ही आमगे चेडवां शिकोवन दिवं का. आमकां भंय ना, आमकां विश्वास ना, आमगे चेडवां खंय दुखून येता. ताका चेडवांक ताजी केली वन चेडवांक वतस आना म्हाका कशी भिवप म्हणून होय की नाही. तशी वतस आमगेले संस्कृती म्हणटा ताजी घुसकर हें आमी भगवद्गीता ज्ञान घेवन अर्जुना दिलें हें ज्ञान आमगेले घेवका. आनी 10 दीस नंतर तुम्ही पळया तुमगेल्या कितले व्यत्यास येता. अशी जावन दोन्ही अध्याय हांगा मुग्ध जाता. आता आमी तिन्ही अध्याय वता आसा ती कर्मयोग. कर्मयोग म्हळ्यार कर्म म्हळ्यार आमी गोतस आमी कर्मकांड म्हळ्यार गोतस. कर्मयोग म्हळ्यार कसो न्हय म्हळ्यार ध्यान योग आयकली, भक्ती योग आयकली, बुद्धी योग आयकली. हे योग म्हळ्यार कसो न्हय. योग म्हळ्यार आमी देवाक ताका जोडण करचें. आमी कसं नाही करचें आसलें त्या देवाक पावसुका देवाक टच करता ताका योग. आता कर्मयोग कशी करचें म्हण आमगेल्या मनां एक डावट येता. आता पुढे आमी आयकलें जाय कसो न्हय कर्मण्येवाधिकार असते तुम्ही कर्म करा ताजी फळ हें करू नाका. हांगा तुम्ही म्हणटा आसा ती कर्मयोग म्हणून हें कशी जाता. हें आमी कर्म करचें योग म्हणून देवा कशी पावचें जाता. तुम्ही प्रत्येक करचें कर्म तुम्ही देवाक म्हण करता म्हणटा. कशी म्हळ्यार ताका एक सान एक स्टोरी आसा. एक दिवस राम आनी एक तागेले दोस्त कोणें आसलो ताणे दोग जाण चंपून वता आशिल्ले. तांगेले गांव चंपून वता आसतना एक व्हडलें कंपाउंड व्हडलें धनवान एक रिच पर्सन व्हड कंपाउंड व्हड घर व्हड गेट कंपाउंडा परत चंद पेंट घाला. ते पेंट घाल्या नंतर ताजेर सान ताणें एक स्टिकर लागेलें आशिल्लें त्या ओनरान. आनी तो व्हडलो मिलिटरी मॅन तो उणें गिणें पुरा सेक्युरिटी पुरा आसा. तें कंपाउंडा वयर सान एक ताणें चिटी बरोवन आशिल्लें हें पगारारी कोणें कसो बरोवचें न्हय. कोणें बरयलें वयता तांकां शिक्षा मेळटा. तनकून तांचे राम आनी अन्यकळा उलयता गेलीं. तो अन्यकळ म्हळके तुका ताकत आसू तूं पगारार बरोवन पळय कसन जाता पळय तुका. तशी कसन ना पगारार बरोव येता तूं बळोवन पळय तूं कसन शिक्षा मेळटा पळय. हांव म्हणलो तशें कांय ना भले शिक्षे मेळका म्हणना तो म्हाका कशें पूण गिफ्ट दिवचें का पुरो म्हणटा. हाका आनीक खूब येता. तूं खंयच्या आदारार सांगतास तूं बरोवन पळय. हांव म्हणलें ओके फाल्यां सांजे यो इतले घंट्याक फाल्यां सांजे यो म्हणटा. तो फाल्यां सांजे येवन पळयता हांव इतले पगारार बरोवन दवरला. आनी त्या वेळार दोग जाण वाजीत आसतना घरा उनात भायर येता. हांवें लेखलें आनी एकल्यान आतां राम म्हाका पडता पळय म्हण. ताण तें पळोवन भारी खुशी जावन ताका सन्मान केलें. आमकां पुराय जाण एक आश्चर्य जावचें पूर्ण कसन हें म्हण. बरयलें शिक्षा दिता म्हणलो ओनरू तितलो व्हड मनुश हांवें बरयलें पळोवन ताका सन्मान करता आस. ताणें कसन बरयलें म्हळ्यार चंद करून बरयलें घेता सान चिटी बरयलें आसा पळय तें काण हे पगारा वयर कोणें कसं बरोवचें बसूं नाका ती. आनी स्वच्छ ते मेंटेन करा ती क्लिनलीनेस मेंटेन करा ती बरें म्हळ्यार हाज्या अर्थ कसो म्हळ्यार ताणें केले अपराधूची बट ताणें कोणाक घोस्कर केलेलें ते ओनराक घोस्कर केलेलें. त्या ओनराक तें एक्सेप्ट केलें ताणें खुशी जाली ताका. ताजे निमित्त ताका शिक्षे बदल
ताका सन्मान मेळटा. तशीच आम्ही करची कर्म आम्ही देवा घोषकार केले रे आमकां केन्ना शिक्षा मेळना. आम्ही देवा न्ही हे म्हाका म्हाका मिगेले म्हणून करतात थंय चान्स असता पाप पुण्य दोन्ही आमकां अनुभवसुका जाता. ताजे निमित्त आम्ही कसने यज्ञ यागादी कसन केले रे कृष्णार्पण मस्तू म्हणतात हय की नाही. अच्युता आनंदा गोविंदा पुरा एकच ताका पाव काम आता लास्ट बट म्हणके म्हणता बरें पूजा दक्षिण दिरा म्हणटा तुळशी दवर कृष्णार्पण म्हण रे म्हणटा म्हळ्यार तूं भितर घालता ताजे पाप गिप म्हाका नाका माराय म्हणून. तशी आम्ही केलेले कसनेची देवा पावेल वयतले रे आमकां ताजे कर्म मेळना. तशीच आमी कर्मयोग हांगा सांगता आमी कशी कर्म करता. त्या वेळाक कर्मयोग सूर दत्ताची हांगा अर्जुन कृष्णाक निमगिता. तूं म्हाका सांगता कर्म करता बट फल तूं अपेक्षा करचें न्हय म्हणून. म्हळ्यार ताजे अर्थ कसो न्हय एक नंबर संन्यास से त्याग से. आता हांव त्याग करता म्हळ्यार तूं म्हाका कर्म कर म्हणटा कशें जाल्याक युद्ध कर म्हणटा कशें जाल्याक ताजे बदल हांव नुतो बसले जात नव्हे म्हणटा आसतो. हाका कृष्ण म्हणटा तूं नुतो बसले रे ते त्याग न्हय. निजदान त्याग म्हळ्यार तूं कर्म करता ताजे फल म्हाका सोडटा ताका त्याग म्हूण हांगा कृष्णा अर्जुनाक सांगता तूं क्षत्रीय जावन आयला युद्ध करचें आयला तूं युद्ध करी आनी ताजे फल म्हाका सोडी तें तुका हें ना. ताजे बदल हांव कर्म करना म्हाका जायना म्हळ्यार ते त्याग न्हय निजे जावन म्हणून एका दोन 7-8 श्लोक पासून सांगता वता. कडेरी 9वा श्लोकाला येताची ताजे मध्य कृष्ण अनेक ज्ञान दिता कसं म्हळ्यार कार्य करनाशी नुत बसता म्हळ्यार आमकां ताजे कसण्याची कर्म मेळना म्हणले कोणाक नाही जाल्यार हांव वैराग्य मात्र करता म्हळ्यार त्याग मात्र करता कर्म करना म्हळ्यार तें परिपूर्ण न्हय म्हणटा. अर्थ जालें हांव सांगलें हांव काम करना ताजे म्हणटा म्हळ्यार म्हाका कसं नाही ताजे पाप पुण्य ना म्हण लिखचें नज ताका मुखार वरके तो सांगता प्रकृतींत कोण आयिल्लें आसा प्रत्येकान कर्म करपाची कर्म करनाशी जीवन काडचे चान्स ना. आमकां कसं नियमित कर्म दिल्लें आसा तें करता तें करनाशी नुत बशीकिंत आमकां दिल्लेलें नियमित कर्म आसा तें करपाची म्हणून कृष्ण सांगता. जाल्यार म्हळ्यार कर्म करनाशी आमी आमगेले देह दवरचें साध्य ना. म्हळ्यार कृष्ण कशी एक ज्ञान दिता असं पळया. आमी कर्म करनाशी आमी हे देह दवरचें न्हय. जर तूं आमगेले कर्म आमी करपाचीच कोणें आमकां फ्री जेवण खाण घालता म्हणून नुतो वरके बसचें नज. आमी कर्म करून आमगेले देह मेंटेन करचे घोषकार आमी आमगेले कर्म करता. ताजे मदें तूं कृष्ण सांगता तूं तुगेले देह मेंटेन करचे घोषकार मात्र कर्म करनाका. देहा भितर आत्म वरके आसा ते आत्म आशिल्ले निमित्त तुगेले देह आसा ताकाची आत्माक आनी देहाक उट्ट जावं तशें कर्म कर तूं. कळ्ळें तुमकां. म्हळ्यार आमी खंयचे नमुने कोण ते नम्रता म्हण कोण ती भिचित आसा ती दय दोन पळयात चरडवल हाता आसकी म्हूण. सो हें कसो जाता आत्मा आनी देहाक दावचे तशें कर्म कर अशें म्हळ्यार आमी करचे कर्म कशें आसता म्हळ्यार हांकां ह्या श्लोकान सांगता. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचारः. केन्ना तूं विष्णूक त्याग दावन कर्म करता तें तुका हे बंधनान तूं ब्लॉक करना त्या बंधनाक घालना तुका. ताकाची त्या भावनेन तूं तुगेले नियमित कर्म कसन दिल्लें आसा तें कर. तशें केले निमित्त तुका हें बंधन आसना आनी तूं केन्नाच मुक्त जावन आसता म्हणून कृष्ण ताका सांगता. सो आमचो एक कोत्तस का आमी कर्मां करकेची आमकां 2 नमुने आसात. एक पुण्य एक पाप. आमी कर्म केले निमित्त आमकां कोत्तस पुण्य आनी पाप मेळटा. पुण्य पाप दोन्ही वायट म्हणटात. कशा म्हळ्यार तुमी पुण्य केल्या वरकेची अपास एक जन्म घेवपा जाता.
तुम्ही केलेल्या पुण्याचे फल अनुभवसूचे. पाप केल्यानंतर तुमका दुसरो जन्म घेवकाची ह्या दोन्हीची तुम्ही शिरकता ताकाचे कर्म अकर्म विकर्म म्हणा. एक कर्म करचो म्हळ्यार आमकां लाभ जावका म्हण आमी केलेल्या कर्माक आमकां लाभ जावपाची. दोन्हीचे कर्म करतात आमी लाभ म्हाका नाका. तिन्हीचे कर्म विकर्म म्हळ्यार ते आमी देवाल घोषकार करता. म्हळ्यार हांव सांगलो आमी करचे प्रत्येक कर्म देवाले संतुश्टी घोषकार. आता आमी लेक्चर पुरो तशी कशी जाता हांव सकाळ घेवन दांत कशी हें कसं देवा म्हण करचो वय आमगे आमगेले आरोग्य चिंद जावका म्हण चांग रितीर आसका खंयची खातीर म्हाका आनीक सूख भोगका म्हण न्ही देवाल सेव करका म्हणची भावना आसता. आमी लागता ती आमकां देवान इतले लायक पुरा वेवस्था दिला आमी सूख भोगता आमकां हेंच एक जन्म म्हण लेखील कितले जाण आसत तांणी लागतात हेंच एक जन्म देवान दिला कितले भोगचे जाता आमी सूख भोगून वचा म्हण लागतात. अशी लेक्चर जाल्यार म्हळ्यार आमगेले दोळे येद्राक आमी पळयता आसत. कितले जनाक व्हडले अंबानी घर कडेन जन्म मेळटा. कितले जनाक अस्सल घरात जन्म मेळटा. खंय एक वेळाक खावचे गती आसना. आता साऊथ आफ्रिकांत आनी तुमी पळयता ते तांकां तसं न्ही ना हड्ड मात कस पिवचे कसन गती ना खालचे ड्रेस ना कोणेय येता जन्म येता येता पाय ना दोळ ना हात ना कसले देव कोणाक अन्याय करता म्हणल्यार की हांव देव केन्ना कोणाक अन्याय करना सांगला न्हू. तेंची उदाहरण वापा समूहम सर्वभूतेषु देव सांगता सर्वभूतेषु प्रत्येक जीविक हांव एकन म्हणून प्रीती करता. आम्ही दुसऱ्या म्हणून प्रीती करता आसा देवाक. आम्ही कंडिशन घालून प्रीती करता आसा. आमी देवाक देवा हांव हें पूज करता म्हाका लाभ जावता. देवा हांव हें उपास करता म्हाका तें मेळटा. आमी कंडिशन घालून पूज करता आसा देवाक. वय की न्ही. सो देव कसो ना देव म्हणटा हांव तुमकां एकन म्हणून पळोवंक येता म्हळ्यार तो पळोवंक येता. हें आमी देवा पळोवंक येता ना ते ताजे निमित्त आमकां ते आमी केलेले पाप पुण्य अनुभव सुका म्हूण आमकां अन्य एक देह घेवका जाता. ताजे निमित्त केन्ना आमी विकर्म करता ती देवा म्हूण कर्म करता ती त्या वेळाक आमकां तें कसं न्ही लागना. हांगांनी कर्मकांड आसा कर्मयोग कर्मकांड म्हळ्यार तें सांगलां हांवें आमकां म्हूण करचें कर्मयोग म्हळ्यार देवा म्हूण करचें. हांगा एक्चुअली 14 श्लोकांत तूं एक आमगेले पुरा आमगेले जीव पुरो खंयचेर डिपेंड जावन आसा आमी खावचें अन्न. एक श्लोक आसा अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभव यज्ञात् भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः म्हळ्यार आमगेले प्रत्येक जीव आहार धान्य दुखून आसचें. प्रत्येक जीव आहार धान्य जावका प्रत्येक जीवाक. सो ओके सो प्रत्येक जीव आहार धान्य वयरी डिपेंड जावन आसा. आहार धान्य खंय दुखून येता म्हळ्यार पावस आयिल्लो. पावस कशें येता म्हळ्यार आमी यज्ञ करता. यज्ञ म्हळ्यार कसो न्ही म्हळ्यार यज्ञ कर्म समुद्भवः आमी करची कर्माची यज्ञाक समान ताची आमी कर्म करताना केन्ना केअरफूल जावन आसता. तस्सन केल्यार जाता कोण पळयता म्हणलें न्ही. आज कसले खलिवा कशी जाता आस केन्ना पावस येवका पावस येता ना केन्ना पावस येवचे ना येवन पुरा घेवन वता आस हय की न्ही. आज आमीक नरेंद्र मोदी की ताकी स्वता थी 1 kg राईस कितले जाले 60 रुपये 70 रुपये 60 70 दाल 200 रुपीस उरता असं म्हणून मोदी कसं करता नाही आणि आमचे चीफ मिनिस्टर कसं करता. आम्ही अशी अधर्म करता गेले रे आमगेले देवी देवता देव कोणे संतुष्ट ना ताजे निमित्त हे पुरा दत्ता आसता. आज कसं की पॅन्डेमिक म्हणून हे कोरोना आयले हे लेक्कार गेला आणि फाल्यां हाजे आण येता असं गया केन्ना कसं जाता म्हणून सांगू जायना. हे कलियुगाचे लक्षण आमगे शास्त्रान पुरा सांगता आस. ताजे निमित्त आमी एक साधारण भक्त धावन असले रे आमगेले जीवन आमगेले मरण दोन्ही चांग रितीर वता. एक उडगास जावन गया एक भक्ताक केन्नाच मरण चांग आसता.
नाही जाल्यार कितली जन सोड माजरा वरी तांगेले देह सोडून गेला आसात ताकाची आमी एक भक्त धांवन अशें भारी छान हांगा यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्य यज्ञ कर्म समद्भव म्हणून म्हळ्यार यज्ञ केले निमित्त पावस येता देवी देवता संतुष्ट जाता ती ताजे निमित्त पावस येता हा यज्ञ कोण करता ती आमी कोणें यज्ञ करना ती ताच म्हणटा कृष्ण यज्ञ कर्म समुद्भव आमी करची कर्माची यज्ञा रितीर आसता अशें म्हळ्यार विकर्म आसता आनी देवाक घोषकार करता म्हणून देव हांगा आमकां सांगता असो तदनंतर कर्मयोगांत आमी कसं नाही खावचे असल्या वरकेचे तुम्ही देवा दवन खावेत तुम्ही देवा दवन खाले ते प्रसाद रुपार येता तशी केल्ले निमित्त आमी खावचेंत वरकेच आमकां खंयचे रिती पाप आसना म्हणून सांगतात तदनंतर कशी खंयच्या भाव्यार आमी आमगेले कर्म कोरयत म्हणून तदनंतर 3:21 3:21 तू कृष्ण सांगता कसले म्हळ्यार आमी पुरा खंयची भावनेर कर्म कोरता आमगेल कर्तव्य कसं नाही म्हणून हांगा सांगता हे श्लोक पळया यद्यद आचरति श्रेष्ठा तत्तत् एव तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तत् अनुवर्तते म्हळ्यार कोण श्रेष्ठ जावन आसा ती तांणी केल्लेले पळोवन साधारण जन ताका फॉलो करतात ताजे निमित्त ते श्रेष्ठ जावन आशिल्ले समज प्रमाणा रीती तांणी धर्मान तू चोलोन वचका न्हय जाल्यार कसं जाता तांणी केलेले तांकां फॉलो करता आनी तेंच करतात ताजे निमित्त आज आमगेले राज्य देश चलाते परत कसं जालें देव ना तांकां धर्म ना होय की न्हय इतलें ब्लायंड आसा म्हळ्यार इवन विलेज अकाउंटंटा दुखून सूर जाता उरलेले दुड्डू तितलेंच होय की न्हय तांकां देव धैर्य कसं नाही पुणी आसूं असं तांगेल दुसरी सायड दवरा आमगेल कर्तव्य कसं नाही आम्ही वर एक 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 हाजेरी एक व्हडले हाजेर आसात आमी एक आनो अम्मा दावनो ने अज्जो अज्जी ने बाप्पा मानतू तशें आसतना आमगेल कर्तव्य कसं जावन आसता आमी वरकेची धर्म रस्त्यार आसल्यार मात्र आमगेल चेडूं आमकां कोण फॉलो करता ती तांणी आमी केल्ली तशी तांणी करतात हांगा ज्ञान कसं नाही मेळ्ळेर यद्यद आचरति श्रेष्ठात तत्तत् एव तरो जनः कोण ते ग्रेट मॅन कसं परफॉर्म करता ते कॉमन मॅन विल फॉलो ताजे निमित्त आमगेल कर्तव्य तशीच आमी धर्मार चलोवन वचता आमी धर्मार चलता ती ताजी प्रकार आमकां फॉलो करता न्ही तशीच फॉलो जाता म्हूण सांगतात कडेरी पर्पस ऑफ गीता हांगा 30 श्लोक कृष्ण सांगता मयि सर्वाणि कर्माणि संन्यासित्यात्मचेतः निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगते ज्वरः सो अर्जुन सांगता असं तू तुगेल पुरा कर्म म्हाका अर्पण करून सोडी आनी संपूर्ण तू फलापेक्षा नाशी हे मिगेले नो क्लेम्स ऑफ प्रोप्रायटरशिप थंय बरें सांगता आसत पळय नो क्लेम्स ऑफ प्रोप्रायटरशिप म्हळ्यार आमगेले वडेतना म्हणटात आमी कन्नडांत म्हळ्यार आमी प्रोप्रायटरशिप घेतना हे मिगेले म्हणजे तशें जाल्यार भावना नाशी जडत्व नाशी आळशी नाशी तू युद्ध करी म्हणून कृष्ण सांगता हांगा गीताचे ज्ञान मेळटा सांगता कसं जाल्यार मेन आमी त्या पळोवप नो क्लेम्स ऑफ प्रोप्रायटरशिप आमी कसं करता अशें प्रत्येक हांव हे मिगेले म्हणटात सो ताकाच आमकां पुरो हें बंधनांत घालता केन्ना पसून आमी मिगेले म्हणटा ताका एक साधनाची आमकां ताजे निमित्त सम न्हीद येतना केन्ना आमी हे मिगेले म्हणटा आसतात पळया ताजे निमित्त आमकां न्हीद आसता केन्ना तुमी देवाले म्हूण आसतात पळया तुमकां सुख शांती आसता आतां आमी व्हडो 2 टन एसी घालून घेवेत आमी परत मस्कतांत गल्फांत आशिल्ली परत एसी नाशे जीवन चलना 2 टन की 1.5 टन की कसा की व्हडली एसी घालून घेवेत
लायक ऑर्थोपेडिक मॅट्रस घेवेत, लायक पिल्लो प्रत्येक लायक व्यवस्थित करून घेवेत तुम्ही. बट न्हीद येता म्हणजे कसा गॅरंटी? न्हीद दिताल कोण? होय की नाही? कसले आमकां न्हीद येता ना म्हळ्यार आमगेल्या मना भितर एक एंग्जायटी म्हणून डेव्हलप जाला, एक भय म्हणून आसता, एंग्जायटी म्हणटा वैरी 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 वैरी. कसले म्हळ्यार आमकां मोह चड जाता. हे मिगेले हे आमगेले प्रॉपर्टी. ताका एक सान एक स्टोरी म्हळ्यार एक दिवस एकलो बिझनेसमॅन कितलो दुड्ड घेवन वता आशिल्लो बॅगान. सो खंय वता ना ताका इमिडिएट एक कॉल येता. कॉल येता म्हळ्यार तूं आनी एक घंटे भितर तूं फ्लायटार येवका कळ्ळें. म्हळ्यार एक हॉट डील आसा तुका. तो घर सोडून ऑलरेडी एअरपोर्टार लागल्याक येता आसतना ताका कशें फोन येता आशिल्लो. एक्चुअली खंय वता आशिल्लो, बट ताका कॉल येता. कॉल येयलो कन करता तो लागता इतले हॉट डील कशी सोडून दिवचे ना. बट तागेल्या हातांत एक ब्रिफकेसांत एक दुड्ड आसता. तो कसो करता, डेली वचची वाट तागेले. तो एक लागीं एक मनशाक पळयता. तो एकदम पुअर, तागेल्या कशाने दुड्ड ना, एकदम पुअर. रोड सायडाक घर तागेलें एक सानच एक हट्ट. तेन्ना थंय आसता आशिल्लो तो. ताका एक गुर्त आशिल्लें प्रत्येक दिसाक गुर्त. तो अटकन करता तें बॅग काडटा तागेलें दितलें. बट तितल्यान तो सांगता ಸ್ವಲ್ಪ केअरफुल मरे दुड्ड आसा. एनी हांव तुगेल्या घर काड कोण चोर करूं चोरांनी करूं येना ती, बट ಸ್ವಲ್ಪ दुड्ड आसा, ಸ್ವಲ್ಪ जाग्रत. हांव फाल्यां येता म्हणला. थंय बिझनेसाक गेलो, फ्लायटा वचून जालें, डील जालें, पुरा जालें. ಸ್ವಲ್ಪ लेट जालें तें डील जावचे भितर. 2-3 दिवस जाले. 2-3 दिवस जाले तो वापस येता. वापस येयलो पळय ताणें दुड्ड दवरला. ताका कोत्तोस कितले आसा कसान आसा म्हणून. बट ताका एक विश्वास आसा हांव कसान करता इतलें दुड्ड घेवन. आनी ताका त्या वरगे ते दुड्डाक तितलें व्हडलें हें ना आशिल्लें. इतलो व्हड डील आसतना एक 10-15 लाख रुपया ताका तें व्हड न्हय आशिल्लें. हाण हें बॅग तागेलें दिलें. तशी एअरपोर्टार वापस येतना ताणें पळयलें की तें कोण पुअर आशिल्लो ताका पळयलें हो पिशिशी जावन गेला. कसो मरे तूं अशी जाला म्हूण सांगलें रे. फस्ट काण गे तुगेलें बॅग. तूं म्हणलें दुड्ड आसा म्हणून. तूं केन्ना तें दुड्ड आसा म्हणलें की म्हगेली न्हीद पुरो उड्डून गेली. 3 दिवस तुका म्हाका न्हीद ना, जेवण वताना. फस्ट तूं हें घेवन वच म्हाका नाका म्हणलें. म्हळ्यार रे केन्ना आमी अटॅचमेंटार आसता ती हें पुरो धोर घेवन राबता ती आमकां एक भंय म्हणचे आसता, एंग्जायटी म्हणचे आसता. केन्ना आमी देवालें म्हण आसता ती तेन्ना आमकां तें भंय पुरो आसना. ताकाच हाका म्हणटा ती विगत ज्वरा आहा म्हूण. ते ज्वरा आमकां कसान म्हळ्यार मूळ घुसून घालता आसता. ताजे निमित्त केन्ना आमी हें प्रॉपरायटरशीप हें मिगेल्लें देवालें म्हूण केन्ना हें भावनेर आसता ती तेन्ना आमगेलें जिवन आरामशें वता. ताजे नंतर खंयचे फोर्स आमकां हें बंधनांत घालता म्हूण 36th श्लोकांत कृष्ण सांगता. अर्जुन सांगता कसं हें अतकेन प्रयुक्तो अयम पापम चरति पुरुषः अनिच्छन् अपि वर्त्नेय बलात् इव नियोजितः. अर्जुन सांगता कसं हें कृष्णा मनुष्याक इष्ट ना जाल्या वरकेची बलात्कार देखून पाप कार्य केल्यार करता जाल्यार तांकां कसान पुरो जाता. एक वेळाक बलात्कारान तूं पाप कार्य करता जाता. ताका कसान पुरो करता जाता म्हणून अर्जुन कृष्णाक नेमकीतास. ताकाची कृष्णांक ताका उत्तर दिता. कसो दिता? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद एनम इह वैरिनाम. आमगेले वैरी कोण? केन्ना आमगेले 3 गुण आसा. एक सत्वगुण, एक रजोगुण, एक तमोगुण. सत्वगुणार आशिल्लो केन्ना सात्विक जावन आसता. तो एकदम सात्विकार आसता. सो ताका चड लगाव आसना हाजवेरी. बट रजोगुणार तमोगुणार आशिल्ले कन्न जाता म्हळ्यार तांकां काम क्रोध हांव सांगलां हें पुरो आसता. हें पुरो आशिल्लें त्या वेळार जाता म्हळ्यार तांकां हें जगताचें आशिल्लें पुरो पापा दुगून जावचें पुरो तांकां इश्ट जावन आसता तें काम करचे कुस्कर. हांगा फोर्स म्हूण न्हय, तांकां तें इश्ट जावन आसता. असल काम करचें भारी प्रीत तांकां कळ्ळें तांणी तें गुणांत आयिल्लें आसत. सो ताकाची कृष्ण हांकां ज्ञान दितास. तुमी खंयचेय गुणार आसल्यार रजो गुणार आसो, तमो गुणार आसो,
खंयची गुणार असल्यावर त्याची केन्ना आम्ही देवाक संतुष्ट करचे घोषकर सेव करतात त्या वेळाक हे पुरा कर्म तुमका मेळना म्हणून सांगता. हा कडेरी हांगा दाखयता 338 कसं सांगता असा ती धूमे ना व्रियते वहनीर यथादर्शो मलेनचा यथोल्बे नाव्रतो गर्भस तथा तेन धम आवृतम. म्हळ्यारी आमका कशी कळता त्या पापा कार्य म्हणून आमका कशी कळता म्हणल्याक कृष्ण सांगता खंय पुणीची उज्ज नाशी स्मोक असना भितरी सनपणी उज्जे कीड असता खंयच्या काय लागूनची थंय स्मोक म्हण असता धुवर असता. आमगेले एम्ब्रियो गर्भा भितर असताना ताका एक कवरिंग म्हण असता माहिती की नाही. तशीची आमगे पळयता कन्नडी त्या कोरकेची धुळी मांडून असता. तो हे आमकां एक मेसेज दिता आम्ही पाप कर्म करताना आमकां एक स्वल्पपूण एक हिंट असता आम्ही सांगचे जायना ह्यो म्हाका गुत्तशें हांव केल्लें म्हणून सांगचे चान्स ना म्हणचेक हांगा कृष्ण ज्ञान दितास. जे कीड नाशी धुवर येना म्हणकेची आमकां गोत्तशी आम्ही पाप कार्य करतात म्हणून सांगचेक जायना म्हणचे घोषकर हांगा कृष्ण ज्ञान दितास अर्जुनाक. केन्ना 39 श्लोकान तोरकेची कृष्ण आनी कसं ज्ञान दितास आवृतम ज्ञानम एतेन ज्ञानिनो नित्य वैरिना कामरूपेण कौंतेय दुष्पुरेनानलेन च. सो हाचे अर्थ कसं म्हळ्यारी जीविक शुद्ध प्रज्ञा असताना नित्य वैरी कोण म्हणून कळता. कळना जाल्यार ताका कसं जाता तागेले त्या काम रुपांतून ताका तृप्ती म्हणचे आसना. तो केद्द ते काम मनशाक आनी वैरी 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 येता तो ताका खुशी करचे घोषकर थोडे 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 उज्जेक पेट्रोल घाले वरी. फस्ट साना काम असता म्हळ्यार साना आश असता ते आश पुरयले जाल्यार तशी हडहड आश येवचे सुरू जाता. अशी होड आश आयली तशीची होड उज्ज आसली तशी तुमी चड घालता आसली तशी होड उज्ज जाता आसता. तशीची आमकां आश होड जाली तशीची ताका ताजे प्रकार आमी कर्म करता वता. तशी जावन आमगेले पुरा जन्म हांत भितर एकच जाता ताजे घोषकर आमी कर्म करताना देवाले संतुष्टी घोषकर करता म्हणून सांगतात. 40 श्लोक 40th श्लोक कसं म्हणता इंद्रियानी मनोबुद्धीर अस्याधिष्ठानम उच्यते एतेर विमोह एत्यस्य न्यासम आवृत्य देहिनाम. सो हांगा कसं नाही सांगतास म्हळ्यार हे कामाक काम म्हळ्यार कसं नाही हांव सांगलां एक्सेसिव्ह ऑफ ग्रीड आमकां आनी दावका 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 म्हणटा कसं कारण म्हळ्यार हांगा उदाहरण दिता आसा पळय 5 इंद्रिय म्हळ्यार 5 हॉर्स ते मुखार आसात. आमगेले मन कशी म्हळ्यार त्या हॉर्साक बांदिल्ले राज्य रोप आमी हाताक धरला. आमगेली बुद्धिशक्ती म्हळ्यार आम्ही आमगेले आत्मा आमगेले हृदय भितर बसला. केन्ना आमगेले मन आमगेले आत्मा सांगले वरी आमी आयकता ती केन्ना आमी सात्विक गुणार आसता ती तेन्ना आमी काय जाता म्हळ्यार आमगेले आत्मान सांगले वरी आमी आयकता. आज भगवद्गीता क्लास आसा भगवद्गीता क्लास केन्ना आमी त्या गुणार ना आसता आमकां भगवद्गीता क्लास केन्ना आशिल्लेंची आज ಸ್ವಲ್ಪ नवे पिक्चर आयला वचून येवया. आमगेले मन सांगता आमगेली बुद्धिशक्ती सांगता. आमगेली बुद्धिशक्ती कसं सांगता त्या मन तशी व्हरता. ताजे प्रकार आमगेले 5 इंद्रिय तांडून व्हरतो रावतात. आमगेले कंट्रोलान ना जाल्यार त्या 5 इंद्रिय खंय व्हरून घालता पळया ती त्या माउंटेन तुमकां तो घेवन घालता. ताजे निमित्त आमगेली इंद्रिय आमगेले हातांत आसता जाल्यार
आमगेल मन आणि आमगेल बुद्धिशक्ती म्हणून कसं नसतं ते आम्ही आमगेल हातांत दवरून घेवका हा नाही जाल्यार आमगेल इंद्रिय म्हणचे आलता पेलता म्हणून तांडून व्हरता तक्का कसन करता म्हणून सांगल्यार एवम बुद्धे पराम बुद्ध्वा तशी करता जाल्यार आम्ही कसन करता म्हणून हांगा सांगता असं एवम बुद्धे पराम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मानाम आत्मनः जहि शत्रु महाभाव काम रूपम दुरासदम ताका आम्ही कसं करता म्हळ्यार आमगेल इंद्रिय मनस बुद्धी प्रत्येक मनुष्य परताचे वयर आस ताजे निमित्त आमगेले मन आम्ही उद्देशपूर्वक भक्तीक लागोवका ते जप करता दाखयता आसा ती हांगा आमी भगवद्गीता वाजूचे देवाल सेव करचे दाखयता आसा अशी आमी आमगेले मन आमगेले इंद्रिय प्रत्येक आमी देवाल हाका उपयोगशील होय जाल्यार आमकां अशी आमी पर्वत दुखून पण ती आमगेले इंद्रिय आलता पेलता धांवना म्हणून कर्मयोगाचे लास्ट श्लोकांत तूं सांगतास हें आमकां ज्ञान दितास सपोज अशी करना जाल्यार कसन जाता म्हळ्यार हितोपनिशदान सांगिल्लें आसा हें आमी मनुष्य जन्म घेतलेले हें करपाची कसाल्याक म्हळ्यार हितोपनिशदान सांगिल्लें आसा तसं न्हय आहार निद्रा भय मैथुनंश सामान्य एतद पशुपीर नरानाम धर्मोइतेश अधिक विशेषो धर्मेन हीन पशुपीर समानाम हेच्यात कसं म्हळ्यार आहार निद्र भय मैथुन हें मनशाक नरानाम पशुपीर नरानाम पशु आणि नर प्राणीक एनिमल्स अँड ह्युमन बिंग्स बोथ इक्वल हे दोग जण करतात आम्ही मात्र एसी रूमान दी जातात तांणी रोडार दी जातात होय की नाही नंतर तुम्ही पक्षी आणि पळयला कशे न्हिदतात म्हणून तांकां कितले कश्ट आसा तांगेले कश्ट आमी करता जातले एक पक्षी तांगेले पाय्यारी राबता म्हणून सगळो वेळ 24 hours ते शाक असल्यारी तशी आसता शी असल्यारी तशी तांणी एडजस्ट करून आसता होय की नाही कसं सांगता असं म्हळ्यार आमी पाप चड केले आमकां प्राणी पक्षी मुखार देह मेळ्ळ्यार कितले कश्ट आसा म्हणून सांगता कसं हांव सांगता आमकां मेळत म्हणून सांगिल्लें आता कोण भगवद्गीता आयकला हांकां डेफिनेटली मुखार जन्म आसल्यार चांग जन्म मेळटा ते दुसरें न्हय जाल्यार तुमी इंटेलिजंट जालो हय जाल्यार ह्याच जन्मांत तुमी हे आत्माक परमात्मा वटू जोडसून सोडयत देवा लोक पेटोवन सोडयत आहार निद्रा भय मैथुनंश आहार आमी खाता ती चंदकोन लायक एका केलो सिल्वर प्लेटार खाता ती केलो जन पाप गती नासलेले रोडार पडलेले डस्टबिनात वेचून खातात वेळ की नाही तांगेले कर्मा अनुसार प्राणी खंय खाता ती नेल्यार पडलेले खातात हांगा वरके एक विशिष्ट पळया देवाले कशी एक हें आसा पळया आमी किचन हायजीन पुरो म्हणून सिल्वर प्लेटान खाता ती आमकां कितले काय लागता गोरू पळया न्यायालयार तुमी घाल्यार खाल्ले रे तांकां कसो न्ही काय तांकां कसो न्ही एंटीबायोटीक दिवका म्हणून देवाल खेळ पळया कशें तांकां कसो न्ही आयले कोणाक सांगचे जाता तांकां बट तांकां कसन काय लायल्यार तांगेली भितरी शक्ती आसा आमकां वरके तशीच देवान आमकां दिलेलें आसा बट आमी तें अडवडसून घेतना आमकां ताचेर विश्वास ना आता फुडें कालाक पुरा एंटीबायोटीक म्हणून कोणाक गुर्तू ना खंय ताप आयले कसो की एक मंत्र ते मंत्र सांगले तागेले ताप दूर वता तसो म्हणजे तितले पवर आसा आमगेले धर्मांत आहार निद्र भय मैथुनंश निद्र आमी लायक करून एसी घालून पुरा न्हिदोचे प्रयत्न करता ती गोतना कितले ते जाणां लायक न्ही जाता कितले ते जाणां वद्दाड दिता ती कितले ते जाणां मात नाशी न्हीद दिना होय की न्ही आमगेले कर्मा अनुसार तांणी वरके न्हिदता ती सुणी मज्जार कारामोणा की थंय ती हांकी न्हिदता भय आमकोरके भय आसा 4 वेळा आमी डोर लॉक केला की ना की पळयता ती होय की न्ही आमगे लॉकर समाज की ना की सोदिता ती होय की न्ही तांकोरके भय आसा पाप मैथुन आमगेले वरके चढून जाता तांगेले वरके चढून जाता हें सामान्य एतत पशुबीर नरानाम पशु नर हें कॉमन मुखार कसं न्ही धर्मोय तेषाम अधिक विशेषो एक धर्म म्हणचे आसा ते अधिक विशेष कोणाक कोण फॉलो करता तांकां कोण ते फॉलो करना धर्म तांणी धर्मेन हेन पशुपीर समान म्हणटात कोण धर्म पालन करना तो पशुक समान म्हणून आमगेले शास्त्र सांगता ते कोणाक सांगल्यार कोपेचो पुरो बट हें आमगेले शास्त्र सांगता ताका उदाहरण म्हळ्यार तुमी आतां एक
सिग्नलान वता असं म्हणल्या का हॉड सिग्नल तुमगेल्या कार असे पुरो मर्सिडीस असो टू व्हीलर असो कसं नाही असो ते तुमगेले सिग्नल रेड असं हे सूड वत्ता सूड गेलं म्हणून तुम्ही गेल्या कसं जाता ते पोलीस आड गेले तुम्ही सांगते येते सूड गेले ताका हांव वरके गेले म्हणून सांगू जातो ना कसं जाल्यार सुणेक बुद्धी ना आमकां बुद्धी असोय ना तशींची देवान आमकां एक बुद्धी म्हणून दिल्ली बुद्धिशक्ती म्हणून दिल्ली ते खंयचेक उपयोग सुका देवाल सेवाक उपयोग सुका देवान कोणाक शक्ती दिल्ली आसा ते देवाल सेवाक उपयोग सुका देवान आमकां धन दिल्लें आसा ते स्वल्प मट्टीक देव पुरा सांगना पुरा म्हाका दी म्हूण सांगना आमगेले पॉलिसी कसं नाही जीव गट्टी असते संपादन करता केन्ना कसं नाही ताकद ना भक्ती करता आता मनशाक आयुष्य कितलें म्हण गोत नातील त्या वेळाक शक्ती नासील त्या वेळाक कशी भक्ती करूं जाता त्या वेळार दांत ना दोळ दिसना कान आयकना कसं मनुष्याक भक्ती करूं जाता आता आमी देवाक कसं नाही पूण प्रितीन दिवका जाले री आता तुमगेले एक केजी आंब बसले री चांग आशिल्लो आंब तुम्ही देवा दवरता न्हय तशींची आमगेले देह केन्ना चांग आस ते आमी देवाल सेव करचे प्रयत्न करता आमगेले देह गट्टी आशिल्ले त्या वेळार आनी संपादन आनी जावका देव म्हणा तुम्ही संपादन करण्याशी म्हाका सेव करा म्हणा तुम्ही कसं नाही करा बट मुगेल घुसकर करा म्हणून सांगता तो हे आमकां कर्मयोगाचें ज्ञान दिता असं आजच्या दिवसा आमी कर्मयोग आयकली फाल्यां 4 अध्याय वता आसा ती दिव्य ज्ञान म्हणून ताजे बद्दल आमी आयकुया सगळ्यांक धन्यवाद आयकल्ले मी तर काल एक कोणके प्रश्न निमगेले आसत ते प्रश्नाक उत्तर दिवन सोडता पुरा जन आयकया ते प्रश्न उत्तर तुम्ही आयकल्ले मी तुमकां कळता कसन प्रश्न कसन उत्तर म्हणून कसं म्हळ्यार अर्जुनान पुरा प्रश्न निमगुणूची आमकां हें ज्ञान दिल्लें आसा तांगेले प्रश्न कशे आसा म्हळ्यार तांणी म्हळेलें आजकाल डिबेट जाता असं देव ना म्हणून तांणी कन्क्लुजन येता आसा ती देव ना म्हणून मनुष्यवर्गाची नमकता आसा हें सृश्टी अशी जाल्लें म्हणून नेचर सृश्टी हें देव ना म्हूण लागता आसा ती म्हणून आतां हांगा चंद एक फ्लवर बुके आसा म्हूण लेखा आता आमी सांगले हे बुके ताजितले आयले म्हळ्यार कोण नमकता नाही तुमगेले घर कडेन तुमी एक लायक गुलाब जामून कोण दवरला म्हणून सांगा हांव सांगता हे गुलाब जामून ताजितले आयले म्हळ्यार नमकता ना हे गुलाब जामून मुगेले बामणान अंगडी वचून सामान हाड हांव इतले कश्ट पळोवन इतले सेकंड हांव कोण दवरला ओपता की ना इतले सान गुलाब जामून करताले ते क्लास का म्हळ्यार हे सगळेच भौतीक आध्यात्मिक जगत ताजितले दत्ता म्हळ्यार नमकुचे दत्ता हे आमकां नमकुका ना म्हणचे तुम्ही भगवद्गीता पुरा क्लास ऐका तुमगेले पुरा संशय दूर जाता दोन्ही तांगेले प्रश्न अशे आशिल्ले आमी गॉडली नेचर आमगेले दवन घेतल्या पूर्ण हांवें आमी कसले देवा सोदून देवस्थानी वचका म्हणून नाहीजाल्यार आमी इतले फोटो आनी कसले दवरून येवका की इतले फोटो एक राशी फोटो दवरून घेवन पूजा न्ही करता की नाही 1-2 फोटो दवरून पूजा केल्या पुरकी म्हणून तांगेले एक प्रश्न आहे तशी कसं नाही हे म्हण नाही तांगेले मन आशिल्लें ताणें निमकेलां आमी देवस्थानां कसले वचका म्हळ्यार एक प्रश्न कितले जन त्या वरके म्हणटा ते कसले देवस्थान जावका तुमी पुरा हॉटोटे देवस्थान बांदता ते कसले जावका कितले जाणां खावचे गती ना म्हणून आजी तुमी पळयला अशें पुरो वर्ल्डांत इस्कॉन देवस्थानाचे लॉकडावनांत हायेस्ट नंबर ऑफ प्रसादम तांणी दिलेले ज्या वाडणे तांगेले भूक उरके गेले तांकां देवाला क्रप उरके मेळ्ळे वर्ल्डांत हायेस्ट नंबर ऑफ प्लेट्स प्रसादम तांणी दिलेले आसा आत्माक ते दोनीचे आमकां देवस्थान कसले जावका म्हळ्यार आतां पुरायजन पयसून एक वेळ आलोचन करा तुमकां शांती खंय मेळटा म्हूण आलोचन करा हय की न्ही आमकां देवस्थानाक गेल्यार 1 मिनीट पूण एक शांती म्हणची मेळटा केलो जनाक अर्ध घंट मेळटा केलो जनाक 1 घंट मेळटा आमगेले एक विश्वास वयर कसले एक देवस्थानांत आमकां शांती मेळटा कसले म्हळ्यार थंय करचे प्रत्येक कार्य देवाल संतुश्टी कसो करता आमगेर संतुश्टी न्ही आम्ही देवस्थाना वयचे कसले व्हडली लिस्ट घेवन देवा दी 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 म्हूण देवान इतलें दिलें आमकां कुडक आसना आमी देवा दिताना मात्र लेख सांगतात पयलीं हांव दिलें मात्र तूं वापस आयल म्हूण आमी हॉस्पिटलां दिता ती थंय दितात लक्ष घटले स्कुलां दिता ती देवा दिवका जाल्यार मात्र आमी लेख करतात हय की देवा कसन जावका म्हण ना तें दुसरें
बट देवस्थानांत प्रत्येक कार्य देवा म्हणून करचें ताजे निमित्त थंय गेल्ले तुमकां एक पॉझिटिव्ह एनर्जी आसता ते आमकां सुख शांती दिता आतां तुमगेलें घर वर्गे तुमी देवस्थान करून दवरगेवेत तांचे हांव म्हणलें मुखार तुमगेलें घर तुमी स्वर्ग कोण दवरत नर्क कोण दवरत आमगेल्या हातांत आसता ताजे निमित्त आतां देवस्थान कसलें जावका देवाल फोटो कसले जावका म्हळ्यार ताका एक उदाहरण दिता ना आतां आमगेलें एर पुरा कडेन आसत पुरा कडेन एर आसतना आमकां फॅन कसले जावका म्हळ्यार जातलो ते फॅन घाल्ल्या मात्र आमकां एक फील जाता होय की न्ही तशींच देवस्थान म्हळ्यार ताजे निमित्त आमकां थंय बसून बसले देवाल सेव केले आमकां एक आनंद मनस मेळटा आतां तुमगेलें घर तुमी देवस्थान करून घेवेत आमी सांगना ती 33 कोटी देवाक तुमी पूज करा म्हण आमी सांगचे जायना कृष्ण परमात्मा भगवद्गीतांत कंप्लीट नॉलेज दिता आसत एक लायले एक विश्वास कोण कोणा पूज केले तांकां बट खंयचेय पूज करतना खंयचे कंडिशन घाल मात्र करूं तितलेंच म्हळ्यार हांव हें पूज करता म्हाका हें लाभ मेळका त्या भावनेर मात्र करूं वचना हें एक वेव्हार जाता आमी देवा वट वेव्हार करचे न्हय तुमकां निजदान ज्ञान जावका जाल्यार कृष्ण परमात्मा सांगता तुमी हांव सांगला न्हू ईश्वरा परम कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण अनादि आदि अंतिनातील देव तो पुरा प्रपंचाक गतशील देव ताका तुमी पूज केल्यार पुरा देवी देवताक पूज केले वरी म्हण सांगतात तशी म्हळ्यार रुखाक तुमी उदक घालता जाल्यार आमी भुंया ताका ताजे रूट कसो नासत ताका उदक घालतात ताजे निमित्त ते सगळे रुखाक वता तुमी एक पाल्ल्याक एक फ्रुट्साक एक ब्रँचाक घालता म्हणना होय की न्ही तुमी रूट घाल्यार सगळे ते रुखाक मेळटा तशीच कृष्ण परमात्मा पूज केल्यार प्रत्येकल्याक मेळटा कृष्णा करा गोविंदा करा अच्युता करा माधवा करा वेंकटरमणा करा मुरली कृष्णा करा कोणा दाखवा करा बट तुम्ही करताना तुमकां ताचेर विश्वास आसता देव आस हांगा तशी आमी फोटो दवरले आमकां जावका लागलो देव आस नासतील त्या वेळा ना म्हणणे देव आस म्हळ्यार सगळो वेळ आसता त्या देवान आसका जाल्यार आमी ताका एक सेव करता आतां तुमी तुमगेले घर कडेन न्ही आमगेले घर कडेन तुमकां आपोवन न्हू तर हांव आमगेले इतले टीव्ही पळयता पळय की नाका ना केले तुमी बसता वे तुमकां उद्दा वरके निमकी ना कसं नाही करना तुम्ही सीधे चमकून वता की ना सांगा अशी तशींच तुमी देवान तुमगेले घर कडेन आसका जाल्यार देवाला एक सेव करता सकाळी एक पूजा सांजे दनपारा कसं एक भगवद्गीता वाजूचे 4 जाणांनी बसून भजन करचें देवान सांगा न्ही तुमकां अनूप जलोटा वरी नाही लता मंगेशकर वरी पूज केलं भजन केलं मात्र हांव आयकत म्हण सांगा तुमगेले कसन भाव आसत ताजे प्रकार भजन करा ताका देवाक भावग्रही जनार्दन म्हणटात तो तुमगेले भाव पळयत म्हणा आनी कसन पळयना तुमगेले रूप तुमगेले शक्ती तुमगेले कितले हें आसा कसन पळयना तुमगेले कसलो भाव आसत त्या भावान येतो तुमकां आशीर्वाद करता म्हणून सांगचे इश्ट पावता धन्यवाद सर्वे जनो सुखिनो भवन्तु कृष्णार्पणमस्तु तत्सत् Thank you, Umesh Ma'am. Thank you very much. आता मी कृष्णाल उडगास कांगिनो एक जप कांगिनो आयच प्रोग्राम हांगा कैज करायची मी पर मनांत उच्चार जप करत हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कसं नाही प्रश्न असलेली निमगे ऍक्च्युअली चड इंटरॅक्शन असले लायक कोण आशिल्ले बट अनफॉर्च्युनेटली आमगेले स्ट्रेंथ सिक्कापटे आसत प्रत्येक टाइम दिवचे जायना दय जोर कसं नाही प्रश्न असले निमगे हांव उत्तर दिवचे प्रयत्न करता सर्वे जनो सुखिनो भवन्तु शुभरात्री हरे कृष्ण हले मेळया कृष्ण हरे कृष्ण